कर्नाटकातलं काँग्रेस सरकार पाडण्याकरता भाजपनं मिशन लोटस सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचा आहे। काँग्रेसच्या एका आमदाराला 100 कोटींची ऑफर दिल्याचा देखील दावा हा करण्यात आलेला आहे। या दाव्यानं कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण आता तापलं असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे। कर्नाटकमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस, काँग्रेसचे 50 आमदार फोडण्याचा प्लॅन, एका आमदाराचा 100 कोटींचा भाव लागल्याचा दावा। महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकात भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केल्याचा आरोप होऊ लागला। कर्नाटकातील 50 आमदार फोडण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांनी केला। एका आमदारासाठी 100 कोटींचा भाव लागल्याचा आरोपही करण्यात आला। पैशाच्या जोरावर भाजप लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार पाडण्याच्या मागे लागल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। 100 कोटी एका आमदाराची किंमत लावतात आहे। महाराष्ट्रात 50 कोटी काहीतरी होता असं काहीतरी रेट सांगतात आहे। हे आम्ही तुमच्या मीडियामध्ये ऐकत होतो। मला माहिती नाही नेमकं काय आहे त्यांचं, पण जे काही आता कर्नाटकच्या आमदारांनी यांचं गोपीत फोडलं तर त्या पद्धतीची चर्चा आता ऐकतो आम्ही। पण भाजपजवळ भ्रष्टाचाराचा मोठ्या प्रमाणात पैसा झालेला आहे। स्वबळावर सत्ता मिळवता येत नसल्यानं फोडाफोडी करून भाजप सत्ता मिळवत असल्याचा आरोप विजय वडट्टीवारांनी केला। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे भाजपचा धंदाच राहिला आहे। यांना स्वबळावर सत्ता मिळवता येत नाही। आतापर्यंत 7 राज्यामध्ये यांनी सत्ता अशाच पद्धतीनं प्रचंड पैशाच्या भरोशावर संपादन केली। इतरांचे पक्ष फोडा, इतरांचे घर फोडा आणि सत्ता मिळवा, सत्तेतून धन मिळवा आणि धनातून सगळे गडगंज संपत्ती मिळवा, हाच त्यांचा धंदा राहिलेला आहे। मोदींची सत्ता टिकवण्याची ही धडपड असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। मोदींना येन केन प्रकाराने सत्ता टिकवायची आहे। जर जनतेच्या विश्वासाला त्यांनी जर गमावला असेल तर मग आर्थिक व्यवहार करूनच सत्ता टिकवायचा प्रयत्न चाललेला आहे। आणि हे ऑपरेशन लोटस हा काही प्रकार नवीन नाही आहे। आता भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार फक्त ऑपरेशन लोटस करूनच सत्तेत राहील। छत्तीसगडमध्येही सोरेन सरकारचे पाय खेचण्याचं काम सुरू झालंय। त्यानंतर आता कर्नाटकातही काँग्रेस सरकारला सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या। कर्नाटकात येत्या काळात कोणतं राजकीय नाट्य घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं। दिलीप राठोडसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।